नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अल्जेब्रा ह्या विषयाचा आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत। फायनान्शियल प्लॅनिंगचे हे पहिलं लेक्चर आहे आणि हा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर खूपच महत्त्वाचा आहे। तर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं किती मार्क्सला हा तुमच्या परीक्षेमध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये विचारला जातो। तर हा चॅप्टर तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये 8 मार्क्ससाठी विथ ऑप्शन येणार आहे। ठीक आहे, विथ ऑप्शन हा चॅप्टर जो आहे तुमच्या परीक्षेमध्ये 8 मार्क्ससाठी विचारला जाईल। ठीक आहे, तर हा 8 मार्क्ससाठी विथ ऑप्शन येणार आहे आणि तुमचा पेपर किती मार्क्सचा असतो? पेपर हा तुमचा अल्जेब्राचा 40 मार्क्सचा असतो। किती मार्क्सचा असतो? 40 मार्क्सचा अल्जेब्राचा असतो आणि विथ ऑप्शन हा तुमचा पेपर किती मार्क्सला येतो? 60 मार्क्सला येतो। ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला 40 पैकी किंवा 60 पैकी तुम्ही हे जर पूर्ण चॅप्टर केल्या तुम्हाला 60 पैकी 8 मिळतात। तुमचा दुसरा वीक असेल तरी चालेल। हा चॅप्टर कसा आहे, म्हणजे चॅप्टर हा अवघड आहे की सोपा आहे? परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा जवळपास मला वाटते सगळ्यात अवघड चॅप्टर हा विद्यार्थ्यांना जाणारा चॅप्टर असेल माझ्या दृष्टिकोनातनं। कारण ह्याच्या मागचं अवघड जाण्यामागचं कारण काय आहे? कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या इकॉनॉमिक्सच्या आलेल्या आहेत। कशाच्या आलेल्या आहेत? इकॉनॉमिक्स हा विषय आहे। इकॉनॉमिक्स हा विषय तुमच्या लेवलला तेवढा डिटेलमध्ये नसतो। ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट आहेत इकॉनॉमिक्सच्या आलेल्या आहेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, हा चॅप्टर नवीन आहे, म्हणजे अगोदर हा सिलेबसमध्ये नव्हता, म्हणजे आता ह्या सिलेबसमध्ये त्यांनी टाकलेला आहे, नवीन टाकलेला आहे। फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर नवीन आहे। जसं GST लागू केल्याच्या नंतर हा चॅप्टर तुमच्या याच्यामध्ये ॲड केलेला आहे। हा चॅप्टर इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट भरपूर सारे आहे। GST वगैरे हे इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट, GST असेल, शेअर असेल, म्युच्युअल फंड असेल, वेगवेगळ्या टॅक्स असतील, हे इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट्स आहेत। ठीक आहे, बँक रिलेटेड गोष्टी वगैरे काय असतील। त्याच्यानंतर हा नवीन आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या लेवलला जे टीचर्स असतात, तुमच्या लेवलला जे शिकवणारे टीचर्स असतात, ठीक आहे, म्हणजे तुमच्या लेवल्सला जे टीचर्स, म्हणजे म्हणायचा अर्थ माझा असा आहे की जे तुमच्या लेवलला शिकवतात जे टीचर्स असतील तुमच्या स्कूल्समध्ये, आहे का नाही, कोचिंग क्लासेसमध्ये जे शिकवणारे टीचर्स असतात त्यांचं एज्युकेशन काही असू शकते, कोणाचं जास्त असू शकते, कोणाचं कमी असू शकते, काही प्रश्न नाही। पण जे स्कूलमध्ये जे असतात तुमचे टीचर्स, बऱ्यापैकी त्यांचं एज्युकेशन हे लिमिटेड असते। लिमिटेड म्हणजे ते इकॉनॉमिक्सचा अभ्यास तेवढ्या डिटेलमध्ये केलेले असू शकत नाहीत। आत्ताचे जे नवीन टीचर्स लागतात त्यांचा इकॉनॉमिक्स विषय चांगला अभ्यास असू शकतो, कारण जे आत्ताचे जे सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, झडपीला असतील किंवा कुठं असतील, सध्याचे जे मॉडर्न टीचर्स आहेत त्यांचा अभ्यास असू शकतो, कारण त्यांनी इकॉनॉमिक्स हा विषय कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये वगैरे इकडे तिकडे अभ्यासलेला असेल। परंतु तुमच्या लेवलच्या टीचर्सचं पण नॉलेज इकॉनॉमिक्स रिलेटेड कमी असते, त्याच्यामुळे त्यांना पण शिकवण्यासाठी हा प्रॉब्लेम जाते। परंतु माझं MA इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि MA इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि चांगला इकॉनॉमिक्सचा अभ्यास असल्यामुळे तुम्हाला याच्याविषयी मी खूप डिटेलमध्ये आणि विस्तारित आपण सांगणार आहोत, पाहणार आहोत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही। त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीमध्ये मी समजून सांगेन। ठीक आहे, हा चॅप्टर जरी अवघड असला आणि तुमच्या परीक्षेमध्ये 8 मार्क्सला जरी येणार असला तरी तुमच्या जे रिअल लाईफ आहे, तुमचं जे जीवन आहे का नाही, रिअल लाईफ, तुम्ही एक सक्सेसफुल चांगलं जीवन जगण्यासाठी हा चॅप्टर तुमचा खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे। तर जीवनामध्ये महत्त्वाचा आहे तर का महत्त्वाचा आहे? चॅप्टरचं नावच काय आहे? फायनान्शियल प्लॅनिंग। आता लक्षात घ्या, प्लॅनिंग पहा, प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंगच्या अगोदर प्लॅनिंग विषयी पाहूया आपण। प्लॅनिंग ही खूप महत्त्वाची आहे। तुम्ही कोणतीही गोष्ट करताना काय करता? प्लॅनिंग करता। तुम्हाला आता समजा प्लॅनिंग, फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम येते, तर एक्झाम येतं तर तुम्ही टार्गेट बनवता, अभ्यासाचं टाइम टेबल बनवता। टाइम टेबल बनवता म्हणजे काय? म्हणजे कोणत्या विषयाचा किती अभ्यास करणार, सकाळी कितीला उठणार, संध्याकाळी झोपणार कितीला, लंच कितीला करणार, डिनर कितीला करणार, स्कूलला कधी जाणार, ट्युशनला किती जाणार, कोणता विषय वीक आहे, अशी सगळी प्लॅनिंग करता। मग काय करता? टाइम टेबल बनवता म्हणजे प्लॅनिंग करता, म्हणजे हे तुमचं अभ्यासाविषयी प्लॅनिंग झालं। वेगवेगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करू शकता। तसंच तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? तुमचे जे पैसे आहेत, मनी आहे का नाही, मनी आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे का नाही। मनी असेल तर सगळ्या गोष्टी आहेत, पैसे असतील तर सगळ्या गोष्टी आहेत, नाही तर काही नाही आहे, कोणी विचारत पण नाही। आणि पैसे हे कसे आहेत? लिमिटेड पैसे आहेत। कोणाकडे असं आहे का कोणता व्यक्ती की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, बघ मला पैशाची गरज नाही, असा कोणी म्हणणार आहे का? किती जरी पैसे असले तर त्याच्यासाठी हे पैसे कसे असतात? लिमिटेड असतात, म्हणजे कमी असतात, आहे का नाही।
मग हे लिमिटेड पैसे असतात, कमी पैसे असतात, तर ह्याचं नियोजन आपल्याला व्यवस्थितरित्या करावं लागतं. ह्या पैशाचं व्यवस्थितरित्या नियोजन करायचं, अशा प्रकारचं याला आर्थिक नियोजन म्हणतो आपण. आर्थिक नियोजन करायचं आहे आणि आपण हे पैसे अशा स्कीम्स असतील, आहे का नाही, काही योजना असतील, कोण्या जागी कुठं गुंतवायला पाहिजे, कशावर खर्च व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकायला मिळतील. आणि तुम्ही पैसे जर कुठं गुंतवत असाल, तुम्हाला टॅक्स किती भरावा लागेल, काय नाही, आहे का नाही, कोणते कोणते टॅक्स आहेत, काय नाही, तर हा चॅप्टर शिकल्याच्या नंतर तुम्ही फायनान्शियली एकदम अवेअर व्यक्ती व्हाल. फायनान्शियली एकदम अवेअर व्यक्ती व्हाल. अवेअर म्हणजे एक सुज्ञ होसाल, तुम्हाला फायनान्शियल गोष्टीविषयी तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती असेल आणि तुम्हाला दुकानात वगैरे कोणती गोष्ट परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला कोणी फसवणार पण नाही, ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. त्यासाठीच मुख्य उद्देश हा चॅप्टर ठेवण्यामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये हाच उद्देश आहे की तुम्हाला कोणी फसवू नको आणि तुम्ही फायनान्शियली अवेअर वगैरे होणार. तर हा चॅप्टरमध्ये आपण मोस्टली आपण कशाविषयी बघणार आहोत, आपण GST विषयी बघणार आहोत. मोस्टली ह्या चॅप्टरमध्ये आपण कशाविषयी बघणार आहोत, GST. आता GST काय आहे का नाही, GST काय आहे, सगळ्यांना प्रश्न पडला, सगळ्यांना माहिती आहे GST वगैरे ऐकलं असेल. तर GSTची आपण एकदम थोडी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर GST काय आहे, GST हा एक टॅक्स आहे. GST काय आहे, हा टॅक्स आहे. हा टॅक्स आपल्या याच्यामध्ये अगोदर हा GST टॅक्स होता का, नाही. तर हा GST टॅक्स आपण कधीपासून आपल्या देशामध्ये भारतामध्ये लागू केलेला आहे, तर आपण 1 जुलै कधीपासून स्टार्ट केलेला आहे, 1 जुलै 2017, 1 जुलै 2017 पासून आपण हा टॅक्स, ही जी टॅक्स GST टॅक्स रिजीम आपण काय केलेली आहे, लागू केलेली आहे. आणि त्यावेळी जे आपले फायनान्स मिनिस्टर होते, कोण होते, अरुण जेटली. अरुण जेटली काय होते, हे फायनान्स मिनिस्टर होते. तुम्हाला काही महत्त्वाचं नाही, अरुण जेटली नावाचे हे काय होते, फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेस. आता ते नाही आहेत, ठीक आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. अरुण जेटली हे फायनान्स मिनिस्टर होते. त्यांनी हे GST टॅक्स काय केलेला आहे, लागू केलेला आहे. कधीपासून म्हणजे इंट्रोड्यूस केला लोकसभेमध्ये आणि इंट्रोड्यूस कर त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आपण अंमलात आलेला 1 जुलै 2017 पासून हा लागू आहे, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलेलं आहे GST. आता वेगवेगळ्या गोष्टीवर तुम्हाला GST वगैरे लागतो, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे, कोणत्या याच्यावर किती GST लागणार आहे. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का, तुमच्या लेवलला कशावर किती GST लागतो किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला माहीत असलं तर चांगलीच गोष्ट आहे, 2-4 गोष्टीवर GST किती लागतो. परंतु हा GST जो लागतो तो बदलत असतो. हे बदलत असतो, कोण बदलत असते, गव्हर्नमेंट वगैरे वेगवेगळे रेट वगैरे बनवत असते, कधी कमी करते, कधी वाढवत असते, वेगवेगळे बदलत असते. त्यामुळे रेट तुम्हाला पाठ करायची वगैरे काही गरज नाही. आणि तुमच्या परीक्षेमध्ये जरी प्रश्न आला तरी त्यांनी त्या तुमच्या क्वेश्चनमध्येच तुम्हाला त्यांनी टॅक्स सांगितलेला असतो की इतका टक्के टॅक्स वगैरे लागतो, बरोबर आहे. मग हा GST टॅक्स आलेला आहे. GSTचा लॉंग फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे, सगळ्यांना माहीतच असेल. तर ह्याचा लॉंग फॉर्म काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर ठीक आहे. आता याच्यामध्ये हे 2-3 वर्ड्स आलेले आहेत. आता GST म्हणजे G म्हणजे गुड्स, आहे का नाही, S म्हणजे सर्व्हिस आणि T म्हणजे तुमचा टॅक्स. आता टॅक्सचा तर अर्थ तुम्हाला माहीत, टॅक्स म्हणजे काय, कर, ह्याचा अर्थ तर तुम्हाला माहीत आहे. आता याच्यामध्ये 2 वर्ड आलेले आहेत. एक आलेला आहे तुमचा गुड्स, ठीक आहे, हा वर्ड आलेला आहे गुड्स. गुड्स म्हणजे काय, गुड्स म्हणजे काय, आहे का नाही, आपण म्हणतो एखाद्याला व्हेरी गुड, आहे का नाही, गुड तो वेगळा आणि हा गुड्स वेगळा. गुड्स म्हणजे आपण मराठीमध्ये ह्याचा क्लिअरली तुम्हाला मीनिंग कळेल. मराठीमध्ये गुड्स म्हणजे वस्तू. गुड्स म्हणजे काय, वस्तू. ज्या कोणत्या गुड्स आहेत म्हणजे ज्या वस्तू आहेत त्यांना गुड्स म्हणतो आपण. जसं का आहे तुमची फॉर एक्झाम्पल हे बुक आहे, एखादा हा बुक आहे, ठीक आहे, टेक्स्ट बुक आहे. त्याच्यानंतर ही वॉच आहे, ठीक आहे, हा पेन आहे, हे सगळे काय झाले, गुड्स आहेत. हा बोर्ड आहे, ठीक आहे, हे सगळे काय झालेले आहेत, गुड्स आहेत. कोणत्याही गोष्टी असतील त्याला आपण गुड्स म्हणतो. काय म्हणतो, गुड्स म्हणतो. गुड्सला आपण काय करू शकतो, टच करू शकतो. गुड्सला आपण काय करू शकतो, टच करू शकतो, स्पर्श करू शकतो, जाणू शकतो. ही बॉटल आहे, ह्या बॉटलला मी हातात घेतलेला आहे, तर हे काय आहे, एक प्रकारचं गुड्स आहे. मग ज्या गोष्टीला आपण टच करू शकतो, हातात घेऊ शकतो, ठीक आहे, फील करू शकतो, म्हणजे पाहू शकतो, फीलचं सोडून द्या, हातात घेऊ शकतो, आहे का नाही, आपल्याला कळते, त्याला वजन आहे, वेट आहे, ठीक आहे. आता सायन्सची डेफिनेशन मी देणार नाही तुम्हाला. ह्या गोष्टीला काय म्हणतो आपण, गुड्स. मग त्या आपण गुड्सवर म्हणजे वस्तूवर आपण एक प्रकारचा काय लावतो, टॅक्स लावतो, ठीक आहे, वस्तूवर टॅक्स लावतो. आणि त्याच्यानंतर वस्तूवर काही टॅक्स लावतो. जसं की आपण आता ही बॉटल घेतलेली, समजा ही बॉटल असेल,
किंवा एखादी वॉच असेल, आपण त्या वेगळ्या वेगळ्या याच्यावर काय लागतो, टॅक्स लावतो वेगवेगळ्या याच्यावर. म्हणजे आपण काय, GSTचा अर्थ म्हणजे आपण गुड्सवर टॅक्स लावणार आहे. कशावर टॅक्स लावणार आहे, गुड्स. आणि त्याच्यानंतर तुमचं येते सर्व्हिस. काय येते त्याच्यानंतर, येते तुमचं सर्व्हिस. आता सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिसचा अर्थ मराठीमध्ये जर घेतला तुम्ही तर काय होतो, सर्व्हिसचा अर्थ होतो सेवा. सेवा करतोय आपण म्हणतोय ना, आईवडिलांची सेवा करावी असं शब्द ऐकला असेल तुम्ही. आईवडिलांची सेवा करावी, कोणाची सेवा करावी असं ऐकलं असेल. ठीक आहे, सेवा. मग सेवा करताना जो टॅक्स लागतो, सेवा म्हणजे सेवा देताना, सेवा करताना म्हणण्यापेक्षा सेवा देताना, सेवा प्रोव्हाइड केल्यानंतर जो टॅक्स लागतो त्याला म्हणतो आपण सर्व्हिस टॅक्स. कशा, 1-2 एक्झाम्पल मी सांगतो. आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल का आहे, आता मी टीचिंग करतो. काय करतोय, टीचिंग करतोय. टीचिंग करताना मी आता तुम्हाला टीचिंग करतोय, कशी टीचिंग करतोय दाखवतो. मला दाखवता येईल का, मला नाही. तर हे तुम्ही फील करू शकता. मी टीचिंग करतोय, हातात घेऊन बघू शकता का तुम्ही, नाही. तर त्याला काय करावं लागेल, तुम्हाला फील करावं लागेल. टीचिंग करतोय हे तुम्हाला माझे शब्द कानावर येतात, ऐकतायत आणि मी टीचिंग करतोय, हे करतोय. मग हे टीचिंग करतोय. टीचिंग करताना वेगवेगळे टीचर्स काय करतात, टीचिंग करतात. आणि टीचिंग करताना काय करतात, आता जरी मी फ्री शिकवत असेल तुम्हाला, परंतु सगळे लोक फ्री शिकवत नाहीत. टीचिंग करताना काय करतात, तुम्हाला फ्री शिकवत नाहीत, तर ते काय हे करतात, तुम्हाला तुमच्याकडनं काय करतात, काही फी घेतात. काय करतात, ते फी घेतात. टीचिंग करताना काय करतात, फी घेतात. मग हा मी टीचिंग करतोय, टीचिंग करतोय म्हणजे काय, एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तुम्हाला. कशा प्रकारे करतो, सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना एक प्रकारची फी ते काय करतात, अप्लाय करतात. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं ट्युशन जॉईन केलं असेल, कोणतेही मोठं ट्युशन जॉईन केलं असेल, तर मोठ्या ट्युशनवाले काय करतात, तुम्हाला ट्युशन फी घेतात, आहे का नाही. ट्युशन फी असते आणि त्याच्यामध्ये काय असते, मग ते फी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सर्व्हिस प्रोव्हाइड करतात म्हणजे ते सर्व्हिसची ते काय करतात, फी घेतात तुमच्याकडनं. आणि त्यावर सुद्धा काय लागतो, GST लागतो. त्यावर काय लागतो, GST लागतो. आता GSTचे वेगवेगळे नियम आहेत, ते मी सांगणार आहे तुम्हाला. कितीच्या टर्नओव्हरच्या नंतर GST लागणार आहे. ते झालं सर्व्हिस. तुम्हाला सर्व्हिस कळलं असेल. म्हणजे सर्व्हिस फॉर एक्झाम्पल, आता सर्व्हिस इथं सर्व्हिस लिहतो मी, 1-2-4 सर्व्हिस, कारण सर्व्हिसमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. जसं की टीचिंग एक प्रकारची काय आहे, सर्व्हिस आहे. टीचिंग एक प्रकारची सर्व्हिस आहे. आणि टीचिंग करताना वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागू शकतात. म्हणजे ट्युशन फी भरताना तुम्ही. त्याच्यानंतर एखादा डॉक्टरकडे जाता तुम्ही, काय करता, डॉक्टरकडे जाता. आणि डॉक्टरकडे जाऊन काय करता, तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करता. काय करता, कन्सल्ट करता. कन्सल्ट म्हणजे तुम्ही डॉक्टरला जाता, डॉक्टर साहेब माझं पोट दुखते, मला ताप आलेला आहे, माझं ऑपरेशन करायचं आहे, काही आपण सांगता, बऱ्याचशा गोष्टी. आपण डॉक्टरकडे जाता. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर तुम्हाला फ्रीली काही गोष्टी म्हणजे फ्रीली असते का अवेलेबल ट्रीटमेंट, नाही. गव्हर्नमेंटचं सोडून द्या, गव्हर्नमेंटचे डॉक्टर तुम्हाला फ्रीली देत असले तर त्यांना पगार असतो. पण तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला 300, 400, 500, 1000 काही जे काय फी असेल तो फी अप्लाय करतो. मग ती झाली सर्व्हिस. तो काय करतो, सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर तुम्ही एरोप्लेनमध्ये जर जात असाल, ट्रॅव्हलिंग करत असाल, विमानाने जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, तर त्याच्यामध्ये एअर हॉस्टेस वगैरे ते तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. किंवा तुम्ही लॉजमध्ये गेल्याच्यानंतर लॉजची सर्व्हिस असेल, किंवा हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर ती सर्व्हिस असेल. ह्या वेगवेगळ्या काय झालेल्या आहेत, तुमच्या सर्व्हिस झालेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या सर्व्हिस आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलचे रिचार्ज करता, ती मोबाईल रिचार्ज करणारी एक प्रकारची सर्व्हिस आहे. तर ह्याच्यावर तुमचा कोणता टॅक्स लागतो, सर्व्हिस टॅक्स लागतो. ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचा सर्व्हिस टॅक्स लागतो. आणि गुड्सवर काय लागतो, गुड्स टॅक्स लागतो. आता GSTचा अर्थ कळला असेल. GST वर्डमध्ये G म्हणजे गुड्सवर टॅक्स लागणार, जे काही सगळ्या वस्तू आहेत त्या. आणि त्याच्यानंतर सर्व्हिस म्हणजे सर्व्हिसेसवर टॅक्स लागणार, जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ह्या कोणत्या, आता महत्त्वाची गोष्ट काय आहे, मी सांगितलं तुम्हाला. G म्हणजे सगळ्या गुड्स आणि S म्हणजे तुमचं सर्व्हिस, आहे का नाही. पण टॅक्स तुम्हाला माहिती आहे, गुड्सवर टॅक्स लागणार, सर्व्हिसवर टॅक्स लागणार. पण कोणत्या गुड्सवर टॅक्स लावायचा, तर सगळ्याच गुड्सवर टॅक्स लावायचं का, आहे का नाही. किंवा सगळे सर्व्हिस, आहे का नाही, सगळ्या सर्व्हिसेसवर टॅक्स लावायचं का, आहे का नाही. हे कोण ठरवतं, कोणत्यावर टॅक्स लावायचं आणि कशावर ठरवायचं, तर हे ठरवते, कोण ठरवते, GST एक काउन्सिल असते. कोण ठरवते, GST काउन्सिल असते. ठीक आहे, GST काउन्सिल असते. ही GST काउन्सिल काय करते, ही GST काउन्सिल तुमची ठरवत असते. ठीक आहे, कोण, ठीक आहे, GST काउन्सिल तुमची ठरवत असते, GST काउन्सिल. हे GST काउन्सिल, आता हे सगळं डिटेलमध्ये माहिती करायची गरज नाही तुम्हाला, तरी शॉर्टमध्ये सांगतो. हे GST काउन्सिलला कोण हेड करत असते,
फायनान्स मिनिस्टर आहे का नाही, सेंट्रल फायनान्स मिनिस्टर आपल्या सध्या देशाच्या कोण आहेत, निर्मला सीतारामन ह्या आपल्या देशाच्या सध्याच्या फायनान्स मिनिस्टर आहेत. तर GST काउन्सिलला फायनान्स मिनिस्टर काय करत असतात, हेड करत असतात. सेंट्रल फायनान्स मिनिस्टर, कोणत्या फायनान्स मिनिस्टर, सेंट्रलच्या. वेगवेगळ्या राज्यामध्ये पण फायनान्स मिनिस्टर असतात. आपल्या आता महाराष्ट्र राज्य जर घेतल्या तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या फायनान्स मिनिस्टर कोण आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, तर अजित पवार आहेत. तुम्हाला माहीत आहे कोण आहेत, अजित पवार हे आपले उपमुख्यमंत्री पण आहेत आणि माजी आणि आत्ताचे पण फायनान्स मिनिस्टर आहेत. ठीक आहे. तर मग हे फायनान्स मिनिस्टर म्हणजे वेगवेगळ्या राज्याचे फायनान्स मिनिस्टर ह्या GST काउन्सिलचे सदस्य वगैरे असतात. पण एक महत्त्वाचं घ्या, GST काउन्सिल काय करते एवढंच लक्षात ठेवा, GST काउन्सिल तुम्हाला वेगवेगळ्या गुड्सवर आणि सर्व्हिसेसवर किती टॅक्स लावायचं, काय नाही, कोणाला एक्सक्लूड करायचं, कोणाला इन्क्लूड करायचं, हे त्यांच्या मीटिंग्स असतात. त्या मीटिंग्समध्ये ठरवतात आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर GST विषयी ते ठरवत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल व्यवस्थित. आता जास्त डिटेलमध्ये मी माहिती सांगणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला 2-3 गोष्टी आता हे आणि दुसऱ्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहा आता GST मध्ये ठीक आहे, तुम्हाला तो चार्ट वगैरे तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पहा 2-3 गोष्टी सांगतो आणि काय सांगायचे. आता हा GST तुम्हाला सांगितलं कधी आलेला आहे, मी सांगितलं की तुम्हाला 1 जुलै 2017 रोजी आपण GST लागू केलेला आहे आपल्या देशामध्ये. तर तेव्हापासून आपल्या देशामध्ये काय आहे, कार्यरत आहे म्हणजे लागू आहे. ठीक आहे. तर ह्या GST मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायची गरज नाही, GST आपण का लागू केला आहे का नाही. क्वेश्चन तुम्हाला येत असेल, हा GST जो टॅक्स आहे, जर GST टॅक्स जर घेतला मी, हा GST तुम्ही लागू का केला, GST लागू करण्यामागचं कारण का आहे. आता तेवढं डिटेलमध्ये तुमच्या लेवलला तर सांगणार नाही, कारण ह्याच्यामुळं फायदा भरपूर सारा होणार आहे सगळ्या लोकांना. म्हणजे आता आपल्याला तर फायदा होत नाही, तुम्ही सगळे लोक बोंबाबोंब करतात GSTच्या नावानं. ठीक आहे, बोंबाबोंब करतात, परंतु ह्याच्यामुळे गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, फायदा होतो. गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स वगैरे मिळत आहे. जवळपास आता गव्हर्नमेंटला जर मी रफली जर तुम्हाला सांगितलं तर 1.80 लाखच्या आसपास, 1.80 लाख आहे का नाही, 1.80 लाख करोड, 1.80 लाख करोड पर मंथ आहे का नाही, गव्हर्नमेंटला एवढा रिव्हेन्यू मिळते. 1.80 लाख म्हणजे किती मोठी रक्कम आहे का नाही. 1.80 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे जवळपास आहे का नाही. एवढ्या प्रमाणामध्ये पर मंथ आहे का नाही, पर मंथ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स मिळतो गव्हर्नमेंटला. ठीक आहे. आणि हा GST टॅक्स कसा आहे तुमचा, हा GST टॅक्स तर आहे 2 प्रकारचे टॅक्स असतात. एक डायरेक्ट टॅक्स असतो, डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो डायरेक्टली आपल्यापासून कलेक्ट केला जातो, त्याचं एक्झाम्पल आहे इन्कम टॅक्स. काय आहे, इन्कम टॅक्स. आणि दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स. कोणता असतो, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे तो इनडायरेक्टली कलेक्ट करतो, तो आपल्याला कलेक्ट करते म्हणून कळू पण देत नाहीत, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट टॅक्स. जसं की आपण जेव्हा दुकानामध्ये जातात तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही टॅक्स भरता. फॉर एक्झाम्पल मी दुकानामध्ये गेलो आणि ही पेन खरेदी केलो, ही पेन खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला ही पेन 25 रुपयाला भेटली समजा, एक फॉर एक्झाम्पल याची किंमत 25 रुपये आहे. मग तुम्हाला वाटते मी कुठे टॅक्स दिला, पण ही जी MRP असते म्हणजे ही किंमत असते ह्याच्यामध्ये GST इन्क्लुडेड असते. म्हणजे अशा प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स असते की जेव्हा आपण तो खरेदी करतो, तुम्ही जर फायनान्शियली अवेअर नसाल, तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीची जर माहिती नसेल, तर तुम्ही हा टॅक्स पे करताय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. ठीक आहे, हे सुद्धा कळत नाही, ह्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स. आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन भरावा लागतो, तेव्हा तुम्हाला मात्र कळून जाते. ठीक आहे. मग GST तुमचा असा प्रकारचा टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, तुम्हाला कळत पण नाही, तुमच्या खिशाला कशा प्रकारची कात्री लागते, तुमच्याकडनं सरकार कसे पैसे काढून घेते हे सुद्धा तुम्हाला कळत नाही GSTच्या बाबतीत. मग GST आणण्यामागचं कारण हे आहे की GSTमुळे सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो, आणि तसाच जनतेला पण फायदा होतो, व्हायला पाहिजे, पण तो तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. GSTमुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात, पण काही लोकांना बऱ्यापैकी फायदा वगैरे होतो. जे सुशिक्षित असतात त्यांना फायदा कसा घ्यायचा त्यांना होतो. ठीक आहे. तर पहा दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता GST मध्ये आपण वेगवेगळे खूप, त्याच्या अगोदर GST येण्याच्या अगोदर खूप सारे टॅक्सेस होते. फॉर एक्झाम्पल खूप सारे म्हणजे खूप जास्त टॅक्सेस होते. तर टॅक्सेसवर वेगवेगळे टॅक्स, त्याच्यानंतर राज्यामध्ये वादविवाद व्हायचे वगैरे, त्यामुळं वेगवेगळे टॅक्सेस काय केलेले आहेत, सबज्यूम केलेले आहेत. काय केलेले आहेत, सबज्यूम म्हणजे एकत्रित केलेले आहेत, आणि त्याच्या नावाचा फक्त आपण एकच मोठा टॅक्स आणलेला आहे, GST नावाचा आपण काय आणलेला आहे, टॅक्स आणलेला आहे. फॉर एक्झाम्पल याच्या अगोदर वेगवेगळे टॅक्स होते. काही एक्झाम्पल जर सांगितलं मी तर सर्व्हिस टॅक्स होता, वेगवेगळी सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लागायचा. त्याच्यानंतर ऑक्ट्राय लागायचा. ऑक्ट्राय म्हणजे जी चुंगी, तुम्ही जर काही ट्रान्सपोर्ट करत असाल एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात,
मोस्टली राज्यात तर तुम्हाला ऑक्ट्राय हा चुंगी वगैरे टॅक्स लागायचा. त्याच्यानंतर तुमचा कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी आहे का नाही, कस्टम ड्युटी असायचा. कस्टम ड्युटी तुमचा कस्टम ड्युटी लावायची. त्याच्यानंतर एक्साईज ड्युटी असायची तुमची, एक्साईज ड्युटी असायची. त्याच्यानंतर तुमचा वॅट असायचा. हे वेगवेगळे टॅक्स आहेत. वॅट आहे का नाही, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. वॅट म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. त्याच्यानंतर लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स. कोणते कोणते टॅक्स, लक्झरी टॅक्स असेल तुमचा. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स असतील, एंटरटेनमेंट टॅक्स कधी लागतो, तुम्ही जेव्हा मूवी बघायला जाता. तुम्ही काय मूवी बघायला जाता म्हणजे एंटरटेनमेंट करता, आणि एंटरटेनमेंट करताना तुमची एंटरटेनमेंट होते आहे का नाही, तेव्हा तुम्हाला मूवीच्या तिकिटावर एंटरटेनमेंट टॅक्स लागतो. लक्झरी टॅक्स तुम्ही म्हणजे एखादी लक्झरी गोष्ट घेतला, समजा फॉर एक्झाम्पल लक्झरी तुम्ही एखादी कार खरेदी केल्या, बाईक खरेदी केल्या, तर त्याच्यावर लक्झरी टॅक्स लागला जाईल. ठीक आहे. तर वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, तुम्ही कशामध्ये व्हॅल्यू ॲड केलं तर त्याच्यावर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागायच्या. त्याच्यानंतर भरपूर सारे अशा प्रकारचे टॅक्स वगैरे होते. ठीक आहे. सेस वगैरे, वेगवेगळे सेस वगैरे लागायचे. सेस आता पण आहेत वेगवेगळे. तर ह्या सगळ्या आता भरपूर सारे आहेत. ह्या सगळ्यांना म्हणजे हे सगळे जे टॅक्स आहेत त्या सगळ्या टॅक्सना आपण एकत्रित केलेलं आहे आणि त्याच्यापासून एक टॅक्स बनवलेला आहे. तो टॅक्सचं नाव आहे GST. ठीक आहे, GST आहे. आता याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत, GST कसा लागतो, काय नाही, किती प्रकारचे GST आहेत आणि थोडंसं कोणत्या कोणत्या वस्तूवर किती टक्के GST लागते ते थोडं ओव्हरव्ह्यू आपण बघूया. ठीक आहे. पहा, तर त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, आता टॅक्स इनव्हॉइस बघायचं आहे. काय बघायचं आहे, टॅक्स इनव्हॉइस आहे का नाही, टॅक्स इनव्हॉइस काय असते पहा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करता, गुड्स किंवा सर्व्हिस टॅक्स हे करता, तेव्हा तुम्हाला एक टॅक्स इनव्हॉइस भेटतो. म्हणजे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे तुम्ही जे खरेदी केले त्याच्यावर किती म्हणजे बिल, सरळ टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय, सरळ तुम्हाला साध्या भाषेमध्ये टाकायचं असलं तर काय, हे बिल असते. आणि त्याच्यामध्ये सॅम्पल आपण मोठं बिल वगैरे, आपण एक छोट्या गोष्टीचं नाही 2-4 गोष्टीचं आपण बिल तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. मला पूर्ण सगळ्या गोष्टी बोर्डवर ते लिहिता येणार नाहीत, तर त्यामुळं काय करा, तुमचं जे टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये तुमचं 82 पेज नंबर आहे. 82 पेज नंबरवर टॅक्स इनव्हॉइस म्हणून असं दिलेलं आहे मोठ्या अक्षरात. ते तुम्ही बघायचे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये असं नाव आहे टॅक्स इनव्हॉइस. ठीक आहे, टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स परचेस. सॅम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय पहिल्यांदा दिलेलं आहे, सप्लायर म्हणजे तुम्हाला, म्हणजे कोण तुम्ही खरेदी करता. आता 2 लोक असतात आहे का नाही, म्हणजे एक तुम्हाला सप्लाय करणारा व्यक्ती कोण असतो, सप्लाय करणारा व्यक्ती कोण, 2 व्यक्ती असतात. कोणते कोणते असतात तुमचे, एक सप्लाय करणारा व्यक्ती असतो, सप्लाय करणारा. ठीक आहे, सप्लाय करणारा, याला सप्लायर म्हणू आपण शॉर्टमध्ये. काय म्हणू आपण याला, शॉर्टमध्ये सप्लायर म्हणू आपण. ठीक आहे, सप्लायर, हा सप्लायर झाला तुमचा. काय झाला तुमचा, हा सप्लायर झाला. ठीक आहे, सप्लायर. ठीक आहे, हा झाला तुमचा सप्लायर झाला. सप्लायर त्याच्यानंतर तुमचा काय असतो, म्हणजे जो माल सप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो, सप्लायर म्हणतो. जो माल सप्लाय करतो आणि एक काय करतो, तो माल काय करतो, परचेस करतो आहे का नाही, परचेस करतो. परचेस म्हणजे खरेदी करणारा. म्हणजे हा सरळ सप्लाय, विक्री करणारा म्हणू शकतो आपण. विक्री करणारा, विक्री आहे का नाही, आणि खरेदी, विक्री करणारा आणि खरेदी करणारा. ठीक आहे, विक्री करणाऱ्याला आपण काय म्हणतो, सप्लायर म्हणतो. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, हा सप्लायर झालेला आहे तुमचा, हा सप्लायर. ठीक आहे, हा सप्लायर आहे तुमचा आणि हा तुमचा परचेस म्हणजे खरेदी करणार. ह्या दोघांमध्ये होते. मग हा सप्लाय म्हणजे हा जेव्हा खरेदी करतो त्याच्यानंतर हा काय करतो, काही पैसे देतो, याला पैसे देतो आणि खरेदी करतो. मग जेव्हा तुमचं टॅक्स, GST टॅक्स इनव्हॉइस असते, त्याचं नाव असते, सप्लायरचं काहीतरी असं नाव असते आहे का नाही, ABC वगैरे तुमचं काहीतरी असं ABC काही असेल तुमचं नाव आहे. तर इथं दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. आपण सरळ पुस्तकामध्ये बघूया, हे कन्फ्युजन वगैरे करायचं नाही. पहा, तर तुमच्या पुस्तकामध्ये पहा, त्या सप्लायरचं नाव दिलेलं आहे तुम्हाला A to Z स्वीट मार्ट. सप्लायरचं नाव काय आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, A to Z स्वीट मार्ट. आणि त्याचा ॲड्रेस पण त्याच्या खाली दिलेला असतो, 143 शिवाजी रस्ता, मुंबई. त्याच्यानंतर तो हे आहे तुमचा, काय आहे तो पिनकोड असतो तो, म्हणजे लोकेशन कुठं आहे त्याचं, तर त्याचं काय आहे 44401 महाराष्ट्र. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आणि ईमेल ID दिलेला आहे. म्हणजे एवढी माहिती त्याच्यामध्ये दिलेली असेल.
म्हणजे ही ठीक आहे, सप्लायर विषयी माहिती दिली, काय त्याचं दुकानाचं नाव असेल, शॉपचं नाव असेल, त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी दिलेला असेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इनवॉइस नंबर म्हणजे ते बिलाचा क्रमांक दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इनवॉइस डेट म्हणजे हे डेट, इनवॉइस म्हणजे हे बिल कधी जनरेट केलेलं आहे, कधीचं बिल आहे पण माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय दिसते, वर कोपऱ्यामध्ये तुम्हाला जे GSTIN नाव दिसते. काय नाव दिसते तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, GSTIN असं नाव दिसते. तुम्ही म्हणसाल सर हे GSTIN का आहे, तर ह्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे GSTIN. GSTINचं लॉंग फॉर्म काय, GSTचं तुम्हाला माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. G म्हणजे काय तुमचा गुड्स, S म्हणजे सर्व्हिस, T म्हणजे टॅक्स. ठीक आहे, तर लिहून दाखवतो वाटलं तर मी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इथपर्यंत तुम्हाला कळेल. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि IN म्हणजे काय तुमचा आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे GSTIN म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे हा आयडेंटिफिकेशन नंबर प्रत्येक व्यक्तीला दिला जातो. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचा, दुकानाचा, शॉपचा GSTIN असतो. म्हणजे त्या व्यक्तीचा GST नंबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, ह्याला GSTINच म्हणजे तुमचा सरळ GST नंबर असं ऐकले असाल तुम्ही, आहे का नाही. GST नंबर हाच तुमचा GST नंबर असतो. GSTIN म्हणजे काय असतो, तुमचा GST नंबर असतो. हा त्या शॉपचं, त्या व्यक्तीचा GST नंबर ओळख असते GSTIN म्हणजे. मग हा किती अंकी असतो याच्याविषयी तुम्हाला एकदाच माहिती सांगून टाकतो GSTIN विषयी तुम्हाला. ठीक आहे, हे इथंच माहिती सांगून टाकतो तुम्हाला GSTIN विषयी. ठीक आहे, पहा आता लक्ष द्या. आता हा इथलाच आपण GSTIN घेऊया आपण, जो दिलेला आहे. तर काय आहे तुमचा 27 ABCDE. काय आहे तुमचा, पहा इथं लिहितो मी, 27 ABCDE. ठीक आहे, जे दिले ते लिहितो आपण, ABCDE 1 2 3 4 H 1 2 3 4. त्याच्यानंतर तुमचा H आणि त्याच्यानंतर 1Z5 आणि 5. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता सगळ्यांकडे ह्याच्या अगोदर मला सांगा, म्हणजे तुमच्या लेवलला पॅन कार्ड नसेल पण तुमच्या आई किंवा वडिलाकडे पॅन कार्ड असेल. ठीक आहे, पॅन कार्ड असेल, तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलाचं, किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे पण एखाद्या विद्यार्थ्याकडे मे बी चुकून किंवा बाय चान्स असू शकते पॅन कार्ड नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या आई किंवा वडिलाचं काय करायचं, पॅन कार्ड घ्यायचं. काय करायचं, आई किंवा वडिलाचं पॅन कार्ड घ्यायचं आणि त्याचं पॅन कार्ड तुम्ही जर बघितल्या तर त्या पॅन कार्डवर तुम्हाला काय दिसतील, तुम्हाला पॅन कार्डवर असे एक नंबर दिसेल, पॅन नंबर असतो. काय असतो पॅन कार्डवर तुमचा, असतो पॅन नंबर. काय असतो, पॅन नंबर. तर पॅन नंबर किती अंकाचा असतो, म्हणजे अल्फा न्यूमेरिक असतं. ते पॅन नंबर कसा असतो तुमचा, 10 डिजिटचा असतो, म्हणजे 10 असतात त्याच्यात. अल्फा न्यूमेरिक आहे का नाही, अल्फा न्यूमेरिक असतो. अल्फा न्यूमेरिकचा अर्थ काय होतो, अल्फा म्हणजे अल्फा लेटर आहे का नाही, अल्फाबेटिकल लेटर्स. अल्फाचा अर्थ काय होतो तुमचा, अल्फाचा अर्थ होतो तुमचा अल्फाबेट्स. अल्फाचा अर्थ होतो तुमचा अल्फाबेट्स आणि न्यूमेरिकचा अर्थ होतो नंबर्स. म्हणजे हा तुमचा पॅन नंबर म्हणजे दोन्ही याचा मिक्स असतो. म्हणजे तुमचं एक तर अल्फाबेट्स असतात आणि नंबर्स दोन्ही मिळून असतात. तर मग ज्या व्यक्तीचा काय असतो, ज्या व्यक्तीचा GSTIN नंबर असतो त्याच्यामध्ये पॅन नंबर असतो. पहा आता याच्याविषयी मी सांगतो. तुम्ही तुमच्या आई वडिलाचं पॅन कार्ड बघू शकता, तो तुमचा 10 डिजिट काय असतो, पॅन नंबर असतो. ठीक आहे, 10 डिजिट पॅन नंबर असतो. म्हणजे पॅन कार्डवरला नंबर तुमचा 10 डिजिटचा असतो, म्हणजे अल्फा न्यूमेरिक नंबर असतो. आणि तुमचा GSTIN नंबर जो असतो, तुमचा GSTIN नंबर जो आहे, GSTIN नंबर हा तुमचा किती अंकाचा असतो, 15 अंकाचा असतो. हे लक्षात ठेवा. किती, तुमच्या एखाद्या वेळेस तुमच्या परीक्षेमध्ये पण विचारला जाऊ शकते MCQ मध्ये, GSTIN नंबर हा किती अंकाचा असतो, तर हा अल्फा न्यूमेरिक. हा पण तुमचा काय असतो, GSTIN पण तुमचा काय असतो, अल्फा न्यूमेरिक असतो. अल्फा न्यूमेरिकचा अर्थ तुम्हाला कळला असेल. अल्फा म्हणजे अल्फाबेट्स असतात, न्यूमेरिक म्हणजे न्यूमेरल्स असतात. त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 हे सगळे न्यूमेरल्स आहेत तुमचे त्याच्यामध्ये असतात. मग हे जे तुमचा आहे हा नंबर, हा जर बघितला तर तुमचा किती अंकी नंबर असणार आहे, हा अल्फा न्यूमेरिक नंबर आहे. म्हणजे याच्यामध्ये अल्फाबेट आलेले ABCDE H, त्याच्यानंतर Z हे अल्फाबेट आलेत आणि नंबर आहे 2 7 1 2 3 4 5 हे काय आलेले आहेत तुमचे
नंबर्स वगैरे आलेले आहे, ठीक आहे. तर ह्याला आपण अल्फा न्यूमरल्स म्हणतो, हे कळलं असेल तुम्हाला. मग ह्याच्यामध्ये हा GSTIN हा नंबर आहे एका व्यक्तीचा, किती अंकी आहे, हा 15 अंकी नंबर आहे. मोजून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 अंकी आहे. 15 अल्फा न्यूमरिक नंबर आहे. मग हा नंबर कसा बनतो, तर ह्याचे विषय आयडेंटिफिकेशन, वेगवेगळे आयडेंटिफिकेशन असतो. एखाद्या व्यक्तीचा GSTIN नंबर कसा ओळखायचा, जर पहा ह्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. तर हा जर नंबर बघितला तुम्ही, हे जे 27 जे दिसते म्हणजे पहिला स्टार्टिंगचे जे दोन नंबर असतात आहे का नाही, अशा प्रकारचे 2 नंबर्स असतात. तुम्हाला स्टार्टिंगचे 2 नंबर्स असतात. हे नंबर्स तुमचे का असतात, हे 2 डिजिट फॉर म्हणजे एक स्टेट का असतो, वेगवेगळ्या स्टेटचा का असतो, हा स्टेट कोड असतो. हे जे नंबर आहे तुमचा का असतो, वेगवेगळ्या स्टेटचा का असतो, स्टेट कोड असतो. स्टेट कोड म्हणजे हे स्टेट कोड असतो. आणि हा 27 स्टेट कोड कुठला आहे, आपल्या महाराष्ट्राचा आहे, ठीक आहे. महाराष्ट्राचा हा 27. जसं तुम्ही गाडी घेता, बाईक घेता, बाईक घ्या, कोणती 4 व्हीलर मोटरसायकल किंवा काही असते ना तुमच्याकडं, वाहन असते तुमच्याकडं, त्याचं असते. म्हणजे आपल्या आता समजा नांदेड सिटीचं घेतलं तर MH26 पासिंग नंबर असतो वेगवेगळ्याचा. जसं 26 हे 2 डिजिट MH26 म्हणलं तर हा नांदेडचा पासिंग नंबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. नांदेड शहराचा, नांदेड आहे का ना, नांदेड जिल्ह्याचा. तर तसाच हा 27 हा GSTIN मधला कोड आहे. 27 महाराष्ट्राचा आहे. इथपर्यंत कळलं आहे. आणि त्याच्यानंतरचे ते 10 डिजिट तुमचे, ठीक आहे. 10 डिजिट आहे का नाही, 10 डिजिट तुमचे हे इथूनपर्यंत 10 म्हणजे 10 अल्फा नंबरल्स हे तुमचे काय असतात, इथून 10 पहा किती होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे हे इथपर्यंत तुमचा हे जे काय असेल म्हणजे ABCDE हा अंदाजित घेतलेला आहे, कोणाचा नाही आहे, पण एक्झाम्पलसाठी घेतलेला आहे. तर हा काय असतो, जो कोणी ओनर असेल, मालक असेल, त्याचा काय असतो, हा पॅन कार्ड नंबर असतो. का असतो, पॅन कार्ड नंबर असतो. का असतो, पॅन कार्ड नंबर असतो. तो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा काय असतो, पॅन कार्डचा नंबर असतो. हे इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. हे तुम्हाला 27 म्हणजे स्टार्टिंगला जे 20 काही असेल, हा 2 डिजिट नंबर असेल, तो एखाद्या स्टेटचा कोड असतो, कोड संकेतांक आहे का नाही, त्या राज्याचा. त्याच्यानंतर हा तुमचा पॅन कार्डचा नंबर असेल. त्याच्यानंतर हा इथं 1 असेल. 1चा अर्थ, ह्याचा अर्थ काय होतो तुम्हाला, म्हणजे त्या व्यक्तीकडे किती GST नंबर आहेत, म्हणजे GST नंबर किती आहे त्याच्याकडे, 1 आहे 2 आहे. म्हणजे हा 1 का दाखवतो, त्या व्यक्तीकडे किती GST नंबर आहेत हे दाखवतो. म्हणजे 1 आहेचा अर्थ काय होतो, त्या व्यक्तीकडे 1 आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा झड आलेला आहे. हा झड प्रत्येकाला बाय डिफॉल्ट असतो. हा झड जो आहे सगळ्यांना म्हणजे युनिफॉर्म असतो. युनिफॉर्म म्हणजे सगळ्यांसाठी हा झड तुम्हाला सगळ्यामध्ये दिसेल. युनिफॉर्म बाय डिफॉल्ट असतो, सगळ्यांना झड दिसून जाईल. आणि त्याच्यानंतर हा जो लास्टचा नंबर आलेला आहे तो सम चेक करण्यासाठी असतो. काय करण्यासाठी असतो, सम चेक करण्यासाठी, जे सम आहे चेक करण्यासाठी असतो. हा नंबर टाकल्यानंतर तुमचा लास्टचा जो नंबर असेल, काही हा अल्फाबेट असेल किंवा नंबर असेल, हा चेक केल्यानंतर तुमचा जो GSTIN नंबर काय करतो, व्हॅलिडेट करतो. हा नंबर लास्टला तुमचा काय करतो, व्हॅलिडेट करण्यासाठी असतो. तर ह्या अशा प्रकारचे GSTIN मध्ये तुमचे 15 अल्फा न्यूमेरिक असतात अशा प्रकारचे. तर त्याच्यामध्ये काय काय असते तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या टॅक्स इनवॉइसमध्ये GSTIN दिसलेला आहे. दुसरं काय दिसू शकते तुम्हाला, सिरियल नंबर म्हणजे तर तुम्हाला सिरियल नंबर आहेत. त्याच्यानंतर HCN कोड दिसतात तुम्हाला. त्याच्यानंतर काय दिसते तुम्हाला, काय दिसतं, HSN कोड. आता हे काय असते, कोड विषय तर तुम्हाला माहीत आहे का नाही. HSN कोड विषयी माहिती तुम्हाला माहीत पाहिजे. तर HSN काय असते हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे कोड पहा, HSN कशाशी असतात, वेगवेगळे आपण काय करतो, प्रोडक्ट घेतो, गुड्स घेतो. आता गुड्स आहे का नाही, गुड्सला आपण काय केलेलं आहे, एक न्यूमेरल्स दिलेले आहेत. गुड्सला काय केलेले आहेत आपण, न्यूमेरल्स दिलेले आहेत. वेगवेगळे काय दिलेले आहेत गुड्सला, म्हणजे आता समजा एखादा काही गुड्स आहे, समजा हे पेन आहे, ठीक आहे, ही पेन आहे, समजा पेन आहे, या पेनचं वेगवेगळं नाव आहे, तर ह्याला काहीतरी नंबर दिले, समजा 1 2 3 असा नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर समजा आपलं काय आहे, काही आहे, AC आहे, समजा AC आहे. त्याच्यानंतर रबर आहे, काही अशा प्रकारचे काही गुड्स आहेत, रबर आहे. त्याच्यानंतर तुमचं बुक्स आहेत, ठीक आहे, बुक्स आहेत, असे काही असू शकतात. मी फॉर एक्झाम्पलसाठी लिहितो, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काही घेऊ शकता, ब्रेड घेऊ शकता, बटर त्यांनी दिलेलं आहे तुमच्या ह्याच्यातलेच बघितलं, ब्रेड, त्याच्यानंतर बटर, ठीक आहे. तर ह्या प्रत्येकाला काय असतात, एक त्यांनी असे
प्रत्येक वेळेस असं ब्रेड बटर बीटर हे लिहिण्यापेक्षा त्यांना हे जे नंबर दिले ते नंबर टाकायला काय होऊ शकते, सोपं जाऊ शकते. हे लक्षात वगैरे ठेवायची काही गरज आहे का तुम्हाला? काही गरज नाही. ओके, लक्षात वगैरे ठेवायची काही गरज नाही. तर हे तुम्हाला नंबर वगैरे दिले जातात कारण तुम्हाला सोपं जाण्यासाठी, म्हणजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा जो टॅक्स बनवताना वगैरे टॅक्स वगैरे लोकांना सोपं जाण्यासाठी काय असतात ते नंबर दिलेले असतात. तर HSNचा लॉंग फॉर्म जर बघायचा असेल तर त्याला काय म्हणतो, हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर. त्याला जर हे करायचं जर झालं तर याचं नाव हे जर पाहायचं असलं तुम्हाला तर काय आहे, हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर. म्हणजे हे याचं HSNचा लॉंग फॉर्म काय? HSNचा लॉंग फॉर्म जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही, HSN किंवा एक वेळेस लक्षात ठेवा, हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर. म्हणजे आपल्याला सोपं जाण्यासाठी सरळ HSN म्हणजे आपण सोपं जाण्यासाठी जसं पेनला आपण मी 1 2 3 नाव दिलं असं काही देऊ शकता, 1 2 3 4 काही म्हणजे त्यांनी फिक्स केलेले आहेत, पण आपण एक फॉर समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो 5 4 3 4 असे काहीतरी असे नावं त्यांनी काय केले आहेत, वेगवेगळे कोड दिलेले आहेत त्याचे, आहे का नाही. हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर वेगवेगळ्या गुड्ससाठी हे दिले. आपण गुड्स विषयी पाहतो, ठीक आहे. HSN कोड. त्याच्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट. आता फॉर एक्झाम्पल HSN कोड आहे 210690 पेड्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर 210691 त्यांनी दिलेले चॉकलेटसाठी. असं एक्झाम्पल म्हणून त्यांनी वेगवेगळे कोड दिले. इथपर्यंत कळलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला नेम ऑफ द प्रोडक्ट HSN हे तुम्हाला कळलं असेल, मी तर हे कळलं असेल, हे मी मिटवतो, हे मिटून आपल्याला इथे घेतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर पहा, लक्ष द्या, तुमचं काय काय दिसते इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी. जसं की तुम्हाला पहिल्यांदा दिसते इथं सिरियल नंबर, ठीक आहे. एखाद्या प्रोडक्टचा सिरियल नंबर समजा 1 आहे, सिरियल नंबर दिसल्याच्या नंतर नेक्स्ट काय आहे तुमचं, सिरियल नंबर 1 2 अशा प्रकारचे येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं HSN कोड काय आहे, तुमचं HSN काय आहे, तुमचा कोड आहे. वेगवेगळ्या प्रोडक्टचा HSN कोड असतो. त्याच्यानंतर तुम्हाला HSN कोड याच्यात काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेम ऑफ प्रोडक्ट आहे का नाही, नेम ऑफ प्रोडक्ट तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्टचे नाव दिले. त्याच्यामध्ये समजा पेढे असतील, बटर असतील, ब्रेड असतील, अशा प्रकारचे प्रोडक्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा नेम ऑफ प्रोडक्ट्स आणि इथं रेट दिलेला आहे तुम्हाला, रेट. फॉर एक्झाम्पल आपण समजा HSN कोड काहीतरी इथं घेतला, समजा फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबरचा जर घेतला आपण, काय पेढे जर घेतला तर 210690, याचा नंबर काय 210690, ठीक आहे, हे आहे. आणि त्याच्यानंतर याचं नाव काय पेढे, ठीक आहे, हे पेढे आहे. नेम ऑफ प्रोडक्ट पेढे. आता रेट पेढ्याचा रेट असतो काहीतरी, पेढे प्रति किलो पर केजी आहे का नाही, ₹400 किलोचा रेट दिलेला आहे. काय दिलेला आहे, ₹400 पर केजी पर किलोग्राम आहे का नाही. तर हे तुमचा रेट दिलेला आहे. मग तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जाता त्याच्यानंतर काय करता, किलोचा रेट विचारता. तुम्ही स्वीट मार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेढे पाहिजे तर तुम्ही काय विचारता, कसे किलो द्यायला पेढे आहे का नाही. मग तो सांगतो 400 500 1000 काय असेल, वेगवेगळ्या पेढ्याचे वेगवेगळे रेट असतात. मग रेट सांगितल्यानंतर तुम्ही काहीतरी खरेदी करता, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, 4 किलो, जसे तुम्हाला जेवढे लागतात तेवढे आहे का नाही. मग इथं त्यांनी क्वांटिटी त्या व्यक्तीने खरेदी केलेली आहे, त्या व्यक्तीने क्वांटिटी किती खरेदी केलेली आहे, क्वांटिटी किती खरेदी केलेली आहे, त्या व्यक्तीने क्वांटिटी खरेदी केलेली आहे 400 ग्रॅम. किती केलेली आहे 400 ग्रॅम, म्हणजे 400 ग्रॅमच का 500 ग्रॅम केलेले. किती खरेदी केलेली आहे 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, खरेदी केलेलं आहे. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो होतो. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आता समजा 400 रुपये किलो पेढे आहेत, अर्धा किलो खरेदी केलं तर त्याला मग किती रुपये होणार आहेत त्याचे, म्हणजे किती रुपये द्यावं लागणार आहे त्याला 200 रुपीज. किती रुपये द्यावं लागणार आहेत 200 रुपये त्याला द्यावं लागणार आहे. किती रुपये द्यावं लागणार आहेत त्याला 200 रुपये द्यावं लागणार आहेत. म्हणजे 200 रुपयाची त्याने काय खरेदी केली त्यालाच आपण काय म्हणतो टॅक्सेबल अमाऊंट. काय म्हणतो टॅक्सेबल अमाऊंट म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो टॅक्सेबल अमाऊंट म्हणतो. टॅक्स म्हणजे तुम्ही जर आता GST लागत असला पेढ्यावर, 400 रुपयाचा रेट आहे, तुम्ही 500 ग्रॅम खरेदी केली अर्धा किलो, तर अर्धा किलोवरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे 200 रुपयाचे तुम्ही पेढे खरेदी केल्या. मग त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये तुमचा काय असतो रेट, म्हणजे GST लागत असतो. आता जो GST कसा लागतो पहा, तुम्हाला वेगवेगळ्या याचा GST काय असतो फिक्स असतो, ठीक आहे. वेगवेगळ्या याचा काय असतो GST फिक्स असतो, प्रोडक्टचा वेगवेगळ्या याचा प्रोडक्टचा GST असतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला CGST दिसतो आणि SGST दिसतो. CGST आता दुसरा एक टर्म आलेला आहे तुमचा CGST आणि दुसरा एक टर्म आलेला आहे तुमचा इथं SGST आणि CGST. आता पहिल्यांदा हे माहीत करून घ्या SGST आणि CGST काय असतो.
तर ठीक आहे, मी हे तुम्हाला सांगतो. पेन चेंज करतो. आता CGST म्हणजे काय? सेंट्रल GST म्हणतो त्याला, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला. CGST म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तुमचा हे इथपर्यंत कळलं असेल. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला CGST म्हणजे काय. हा जो CGST आहे तो कोणाला, सेंट्रलचा अर्थ, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा कोणाला दिला जातो? सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो. कोणाला जातो? सेंट्रल गव्हर्नमेंटला. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन, दोन असे शासन असतात, आहे का नाही. आपलं राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन म्हणजे केंद्र शासन, जिथं प्राईम मिनिस्टर मोदीजी काय आहेत आपले, आहे का नाही. प्राईम मिनिस्टर मोदीजी जे आहेत ते केंद्रामध्ये आहेत आणि आपले कोण? देवेंद्र फडणवीस, आहे का नाही. आपले मुख्यमंत्री कोण आहेत? माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, तर म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय कलेक्ट करेल? तुमचा SGST कलेक्ट करेल. SGST म्हणजे काय? SGSTचा लॉंग फॉर्म इथं लिहितो, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ह्याला काय म्हणतो आपण? SGST म्हणतो, ह्याला SGST म्हणतो. हे कोण कलेक्ट करते? रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे जे आता महाराष्ट्रामध्ये असले आपण, तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करेल. वेगवेगळे स्टेट गव्हर्नमेंट आहेत, भरपूर सारे स्टेट गव्हर्नमेंट आहेत, 28 स्टेट आहेत. ठीक आहे, वेगवेगळे. तर हे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करते आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे स्टेट गव्हर्नमेंटला जाते, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे जाते, हे रिव्हेन्यू मिळते. आणि त्याच्यानंतर तुमचं IGST एक असते. IGST हे नंतर जेव्हा येईल तेव्हा सांगतो मी. IGST म्हणजे काय? इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे कुठं असतात? तुमचे युनियन टेरिटरी असतात. युनियन टेरिटरी त्याच्यामध्ये युनियन टेरिटरीमध्ये असतात. युनियन टेरिटरीमध्ये जसं युनियन टेरिटरी तुमची कोणती आहे? जम्मू अँड काश्मीर युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं पुदुचेरी आहे, त्याच्यानंतर दमण, दीव, दिल्ली, हे सगळे तुमचे टेरिटरी आहे, तिथं IGST वगैरे लागते. पण तुम्हाला हे आलेलं आहे SGST आणि CGST आणि SGST. मग आता ह्याचे वेगवेगळे रेट असतात. ठीक आहे, आणि दोघांना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला इथं सांगायची आहे तुम्हाला. इथं जो तुमचा CGST आणि SGST ह्या दोघाला जर ॲड केलं तर तुमचा GST होतो. म्हणजे GST बरोबर एखादा GST जर सांगायचं असलं तर तुमचा SGST प्लस तुमचा CGST ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर तुम्हाला मिळणारा GSTचा रेट मिळतो. ठीक आहे, समजा मी सांगितलं की तुमचा GSTचा रेट हा समजा ह्या पेड्यावर 5% GST रेट आहे, पूर्ण मिळून 5% आहे, तर तुमचा 2.5% कशावर जाणार? 2.5% तुमचा इथं 2.5% तुमचा जाईल इथं CGSTला आणि 2.5% तुमचा जाईल SGSTला जाईल रेट. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा आता रेट किती झाला? इथं 2.5% झाला समजा. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये घेतला तुमचा रेट. CGSTचा रेट आता 5% पूर्ण टॅक्सेबल रेट आहे. समजा GST पूर्ण तुमचं का आहे? 5% आहे म्हणलं तर 2.5% तुम्हाला ह्याला CGSTला जाईल 2.5% आणि 2.5% तुम्हाला इथं जाईल रेट. इथं पण रेट असेल तुमचा, रेट सेम असणार आहे दोन्हीचा. जितका तुमचा CGST असेल तितकाच तुमचा SGST असतो, बरोबर आहे रेट. आणि त्याच्यानंतर ह्या 200 रुपयाचे तुमचे 2.5% जर काढलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करून काढू शकता. तुम्हाला पर्सेंटेज कसं काढायचं आत्ताच मी सांगलं तर कन्फ्युजन होईल, नंतर सांगतो. पण ह्या 200 रुपयाचे जर तुम्ही 2.5% जर काढलं तर ते तुमचे किती रुपये होतील? तुमचे 5 रुपये होतील. किती रुपये होतील? 5 रुपये. आणि ह्याचे पण तुमचे सेम होतील, 5 रुपये होतील. किती होतील? 5 रुपये. तुम्हाला विदिन सेकंडमध्ये पर्सेंटेज कसं काढायचं ते पण मी तुम्हाला जेव्हा आपण एकदा प्रॉब्लेम घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, मग हे कळलं असेल तुम्हाला 2.5% आणि 5 रुपये झालेला आहे. मग हा व्यक्ती आहे, ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर जो व्यक्ती कोणी ज्या व्यक्तीने खरेदी केलेली आहेत त्याला टोटल अमाऊंट आहे का ना, टोटल अमाऊंट किती द्यावा लागणार आहे? टोटल अमाऊंट जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला म्हणजे पैसे किती द्यावा लागणार आहे दुकानामध्ये खरेदी केल्याच्या नंतर, त्याला 210 रुपये द्यावा लागणार आहे. किती द्यावा लागणार आहे? 210 रुपये. आता हे 210 रुपये कसे आले पहा. आता हा व्यक्ती आहे इथं पहिल्यांदा सिरियल नंबर कळला, त्याच्यानंतर SCN कोड असेल, नेम ऑफ द प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचा SCN कोड कम्प्युटरला रीड करण्यासाठी सोपं जावं म्हणून. त्याच्यानंतर रेट, त्या वस्तूचा रेट किती आहे, म्हणजे कसा किलो तो वस्तू आहे, किलो असेल किंवा डझनमध्ये भेटत असेल तर डझनमध्ये काय असेल ते रेट.
त्याच्यानंतर तुमचं क्वांटिटी त्या व्यक्तीनं म्हणजे रेट आहे, पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण काय करतो, खरेदी करतो. तर आपण काय केलेलं आहे, क्वांटिटी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे, तर 200 रुपयाची आपण काय केलेलं आहे, खरेदी केलेली आहे. मग आपल्याला ह्या टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे रेट किती असो पण टॅक्सेबल अमाऊंट का असते, जेवढी आपण खरेदी केली त्याच्यावरच म्हणजे आपल्याला टॅक्स लागतो. म्हणजे 200 रुपये रेट आहे, मग 2.5% CGST जाणार आणि SGST 2.5% जाणार. आणि ह्या दोघांना मी सांगितलं, ह्या दोघांना जर मिळवलं तर तुमचा टोटल GST असतो. GST म्हणजे पूर्ण GST म्हणतो ना, GST लागला म्हणजे त्याच्यामध्ये CGST आणि SGST इन्क्लुडेड असतो. सरळ म्हणतो आपण GST इतका लागलेला आहे. बरोबर आहे. CGST सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, SGST स्टेट गव्हर्नमेंटला जातो, कोणतेही रिस्पेक्टिव्ह असेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे 5 रुपये झालेलं आहे तुमचं, हे 5 रुपये झाले म्हणजे हे टॅक्स तुमचा किती झालेलं आहे, CGST किती झालेलं तुमचा टॅक्स, इथं टॅक्स असेल. ठीक आहे, तुमचा हा टॅक्स असेल आणि हा टॅक्स असेल. हा टॅक्स तुमचा स्टेट गव्हर्नमेंटला जाईल, हा सेंट्रल गव्हर्नमेंटला, हा 5 आणि हा 5. म्हणजे टोटल हे 5 आणि हे 5 10 आणि हे 200 तुमचे. म्हणजे तो जो काही व्यक्ती कोणी खरेदी करत असेल त्या व्यक्तीला 210 रुपये त्याला द्यावं लागणार आहे. अशाच प्रकारचं तुमचं सगळे सिरियल नंबरचे वेगवेगळे काय असतील तुमचे प्रोडक्ट असतील आणि त्याचे पैसे त्या व्यक्तीला काय करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हे जे टॅक्स इनवॉइस आहे त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वगैरे काही डाऊट वगैरे राहिला असेल वगैरे. त्याच्यानंतर दुसरं एक तुमचं आता याच्यानंतर हे सगळं कळलेलं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट ते बॉक्स वगैरे फिलअप करायचे, तुम्ही फिलअप करू शकता. त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज कसं काढायचं ते पण मी तुम्हाला नेक्स्ट आपण याच्यामध्ये पाहूया नेक्स्ट क्लासमध्ये. त्याच्यानंतर दुसरा एक टॅक्स इनवॉइस दिलेला आहे तुमचा पेज नंबर 83 वर. पेज नंबर 83 वर बघा तुम्ही, पेज नंबर 83 वर तुम्हाला टॅक्स इनवॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड सॅम्पल. म्हणजे आपण हे जे बघितलं होतं टॅक्स इनवॉइस कशाचा आहे, गुड्सचा आहे. कारण हा पेढे जर घेतला ना आपण, एक गुड्स आहे, पेढ्याला आपण टच करू शकतो, घेऊन खाऊ शकतो, हातात पकडू शकतो. पण सर्व्हिस वेगवेगळं, जसं सर्व्हिस आहे सर्व्हिसेसवर म्हणजे पण टॅक्स वगैरे लागतो. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड केलेलं त्याच्यावर पण काय असतो तुम्हाला टॅक्स वगैरे लागतो. तर त्याचं पण टॅक्स इनवॉइस तुम्हाला इथं दिलेलं आहे. सर्व्हिस टॅक्स वगैरे जे सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो त्याच्यावर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स वगैरे लागतो, तो इनवॉइस दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय नवीन आहे, काही नवीन नाही. त्याच्यामध्ये फक्त तुमचं SAC त्याच्यामध्ये काय फक्त दिसेल, त्याच्यामध्ये SAC नंबर असतो. फक्त सर्व्हिसमध्ये SAC नंबर असतो. म्हणजे HSN नंबर जो आहे तो गुड्समध्ये हार्मोनायझर सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. आणि तुमचे जर सर्व्हिस असेल तर सर्व्हिसमध्ये तुमचं काय असतो, SAC असतो. आणि SACचा लॉंग फॉर्म काय आहे, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. तुम्हाला सर्व्हिसमध्ये काय दिसेल, SAC दिसेल, SAC. तर हे SAC म्हणजे काय असणार आहे, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड हे तुम्हाला दिसणार आहे कशामध्ये, SAC म्हणजे सर्व्हिसमध्ये दिसणार आहे. अशा प्रकारचं तुमचं टॅक्स इनवॉइस झालेलं आहे. तर आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये काय करायचं आहे, आपण नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला काही म्हणजे जे वेगवेगळे किती प्रकारचे GST आहे, 0%, 5%, 10, 0, 5, 12, 18 आणि 28% हे टॅक्स स्लॅब्स आहेत. त्याच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती देतो मी नेक्स्ट क्लासमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण ही माहिती झाल्याच्या नंतर आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघूया नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय करूया, ह्या क्लासमध्ये आपण आज इथंच थांबूया आणि याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. तर तुम्हाला हे लेक्चर बघितल्याच्या नंतर कशा प्रकारचं लेक्चर वाटते हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा. मला थोडं असं फार शंका वाटते, कारण तुमच्या लेवलच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त अवघड तर वाटत नाही, डोक्यावर तर जात नाही. थोडंसं काही नाही, फक्त माझं एक काय असते की मी जास्त थोडंसं एक्सप्लेनेशन जास्त देतो. म्हणजे एक्सप्लेनेशन देण्यामागचं कारण 2 गोष्टी आहेत. एक तर माझं म्हणजे जास्त असलेलं नॉलेज आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला असं वाटते की जास्तीत जास्त एखाद्या विषयी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वगैरे क्लॅरिटी असावी, जास्तीत जास्त नॉलेज असावं याच्यासाठी देतो. जर हे तुमच्या परीक्षेमध्ये याच्यातले काही क्वेश्चन येतील, परंतु इतकं गरजेचं नाही तुमच्या परीक्षेसाठी. परंतु मी ही माहिती तुम्हाला हे सांगितलेली की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ही माहिती कामाला यावी आणि तुम्ही नुसतं परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अभ्यास न करता तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही एक चांगले सक्सेसफुल व्यक्ती व्हावे. जास्तीत जास्त तुम्हाला कोणत्याही गोष्टीविषयी डिटेलमध्ये माहिती असावी, त्यासाठी मी ही सगळी माहिती सांगतो आणि तो सांगण्यामागचा माझा एकमेव तोच उद्देश आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की आम्ही व्हिडिओ वगैरे बनवावे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं लिहू शकता. तुम्हाला काही समजण्यास प्रॉब्लेम येला तरी तशाही प्रकारचे तुम्ही कमेंट करू शकता. आणि
2-4 लोकांपर्यंत, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ आम्ही बनवू वाटत असेल तर किमान 3-4 लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. थँक्यू.